वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केलं जातं. आता ही जी घटना घडायला नको होती ती घडली. मला काही त्याच्याबद्दल माहिती नव्हतं. मी म्हणलं माहिती घेऊन सांगतो. आता काही जण म्हणले एवढी मोठी माहिती दादाला नाही, काही माहिती कशी नाही. अरे बाबा, दादा ही सकाळी 6ला कामाला लागतोय, ते रात्री 10-11ला घरी जातोय. त्याच्यामुळे मला नाही माहिती. नंतर मी माहिती घेतली, त्याच्यात काहीच व्यवहार झाला नाही. 1 रुपया कुणाला दिलाही नाही, 1 रुपया घेतलाही नाही. आता त्याची कमिटी झालेली आहे, मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय, तिघांच्यावर FIR दाखल झाला. मी तुम्हाला आजपर्यंत सांगतो, सातारा जिल्ह्यात पण काम करताना एका माणसाने माझ्याकडे यावं की अजित पवारनं काम करताना आमचा चहाचा तो मिंदा आहे. मी इथं बसणाऱ्या कुणाच्याही 5 पैशाचा मिंदा नाही. एवढं माझं काम चोख असतो. मी बोलायला कडक आहे, मी शब्दाचा पक्का आहे. माझ्यावर आरोप झाले, 70,000 कोटीचा आरोप झाला. अरे म्हणलं ते 70,000 कोटीतले 100च कोटी मला ते, बाकी सगळे तू घेऊन जा. माझं 10 पिढ्या बसून खातील 100 कोटी. पण काय ते मला कोणी दाखवना कुठं पैसे तर काय पैसे. दाढी टाकल्यास सगळं काही केलं. माझ्या नातेवाईकांच्यावर 22 ठिकाणी दाढी टाकल्या. एवढा मला त्याच्यामध्ये त्रास झाला, पण मी सहन केला. कारण शेवटी आम्ही जनतेचे सेवक आहोत. चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी.